नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, आपल्या पुरवठा निरीक्षक जी पुढच्या आठवड्यामध्ये ती जाहिरात येणार आहे, त्या जाहिरातीबद्दल आपण जे मागील 4 व्हिडिओमध्ये कट ऑफ, प्रश्नपत्रिका विश्लेषण, सिलेबस, परीक्षेची पद्धत, ही परीक्षा कोण कंडक्ट करते या सर्वावर व्हिडिओवर घेतले. आता जो विषय आहे महत्त्वाचा, की त्या विषयावर आपल्याला सर्वांना जी सगळ्यांच्या कमेंटवरून जी गोष्ट आपल्याला एक निदर्शनात आली, की मुलांना कोणती बुक लिस्ट वापरायची किंवा कोणते पुस्तक आपण या सिलेबससाठी कव्हर करण्यासाठी वापरले पाहिजे. माझं असं मत आहे की जास्त पुस्तक वापरण्यापेक्षा काही महत्त्वाचे सोर्स वापरा. ते सोर्स वापरून कसं की जसं की तुम्हाला इतिहास करायचा, इतिहासामध्ये काय वाचलं पाहिजे, इतिहासामध्ये तुम्हाला 11वीचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे, राज्यघटनेला काय महत्त्वाचं आहे, गणित बुद्धिमत्तेसाठी काय महत्त्वाचं आहे, आत्तापर्यंत झालेल्या परीक्षेचे पॅटर्ननुसार आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, या सर्वांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आपण. सर्वप्रथम पाहूया, त्याआधी एक पुरवठा निरीक्षक जी आपली जाहिरात येणार आहे पुढच्या आठवड्यात, त्यासाठी आपण बॅच लॉन्च केली आहे. त्याच्यामध्ये काय स्पेशल मेंटॉरशिप पण आहे. फीज फक्त 1,500 रुपये आहे. मेंटॉरशिप देण्याचा हेतू काय आहे की ही मेंटॉरशिप म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसा अभ्यास करावा, कोणत्या विषयामध्ये कसं वाचन करायचं, किती दिवसात कव्हर करायचा, अभ्यासाची पद्धत कशी करायची, रिव्हिजन कशी द्यायची, या सर्व गोष्टीला तुमच्या कोणता सिलेबसमधला कोणता घटक तुम्हाला अवघड जातो, या सर्व घटकावर प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली लक्ष दिलं जाईल. या मेंटॉरशिपचा हा हेतू आहे. तर आता आपण डायरेक्ट बुक लिस्ट कोणती वापरायची त्याच्यावर बघूया. मराठीसाठी जसं की तुम्हाला 25 प्रश्न आहेत मराठीला. 25 प्रश्न म्हणजे 100 गुणांसाठी मोरा वाळंबे हे मस्ट आहे. हे तुम्ही वापरलं गरजेचं आहे. सगळ्यांसाठी मी सांगतो, मोरा वाळंबे पुस्तक, सरांचं पुस्तक तुम्ही प्रत्येकाने घेऊन टाका. या परीक्षेला स्पर्धा इतकी पण सोपी नसणार आहे. थोडे स्टँडर्ड मटेरियल वापरल्यानंतर तुम्हाला काय होईल की अभ्यासात आणि जे पेपर सेट करणार आहेत ते पण कुठल्या तरी बुक्सला, स्टँडर्ड बुक्सला फॉलो करत असतात. त्यासाठी आपण या पुस्तकाला सर्वांनी प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्यासोबत बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक पण ठेवा. पण सुरुवातीला प्रायोरिटी द्या मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकाला, कारण बऱ्याच परीक्षेला जशाचे तसे प्रश्न त्या पुस्तकातून, जशी की आता MPSC गट ब ची मुख्यची एक रिसेंटली परीक्षा झाली, त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे वाक्य मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून उचललेले आहे. तो एक स्टँडर्ड रेफरन्स आहे तुम्हाला पुस्तकासाठी. चला तर सर्वांना जो अवघड विषय वाटतो तो आहे इंग्लिश. इंग्लिशसाठी प्रत्येक कोणत्या पण टेलिग्राम चॅनलवर, बरेच टेलिग्राम चॅनल आहेत, आपल्याला पण टेलिग्राम चॅनल आहे. तर स्पर्धा परीक्षा अपडेट चॅनलवर तुम्हाला महेश पाटील सरांच्या क्लासेसच्या नोट्स काढलेल्या आहेत. काही लोकांनी हँड रिटन नोट्स आहेत, त्या नोट्स घ्या. त्यासोबत माझ्या मते सर्वांनी झिरो एरर, महेश पाटील सरांचं एक झिरो एरर बुक आहे. झिरो एरर बुकमध्ये MPSCचे 1981 पासून आत्तापर्यंत आलेले क्वेश्चन, त्या क्वेश्चनने तुम्हाला जर इंग्लिशमध्ये मार्क्स चांगले मिळवायचे असेल तर तुम्ही क्वेश्चन जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत MPSCचे, सरळ सेवेचे प्रत्येक वेळेस पॅटर्न बदलतो. पॅटर्न बदलण्यापेक्षा कुठलाही प्लॅटफॉर्म वेगवेगळा असतो कायम. त्यासाठी तुम्ही झिरो एरर पुस्तक हे घेणं गरजेचं आहे. एक रेफरन्स घ्या. जसं की त्यासोबत माझा अजून एक सांगणं राहील, हे तर जे लोक पुरवठा निरीक्षकसोबत कंबाईनची मुख्यची तयारी करतात किंवा इतर परीक्षेचा अभ्यास करतात त्यांसाठी हे पुस्तक आहे. पण जसं की आता TCS आणि IBPS या परीक्षा घेत आहेत, जसं की IBPS परीक्षा घेते, मॅक्झिमम इंग्लिशचे क्वेश्चन जास्तीत जास्त पाल अँड सूर्या पुस्तकामधून आढळत आहेत, जे बँकिंगसाठी पण तिथून उचलले जातात, बँकिंगच्या परीक्षेसाठी. म्हणून सर्वांनी ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे, त्यांना अजून जर चांगले मार्क्स घ्यायचे असेल तर त्यांनी पाल अँड सूरी पुस्तकाला प्राधान्य द्या. बाळासाहेब शिंदे सरांचं पण इंग्लिशमधले पुस्तक आहे, ते पण पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तासाठी माझ्या मते 2 प्रकार बघा. कुठलं पण जे MPSC सरळ सेवेसाठी पुस्तक आहे, सोप्या भाषेत जर घ्यायचं असेल तर सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तर ते ॲप्टिट्यूड, रिझनिंग, बुद्धिमत्तासाठी. आणि जर तुमचं गणित चांगलं असेल आणि त्या गणित तुम्हाला जर चांगलं परफेक्ट करायचं असेल, मेरिटमध्ये यायचं असेल, या पुस्तकाला पण प्राधान्य द्या. RS अग्रवालच्या, ज्यांचं बाकीच्या विषयावर कमांड आहे आणि बेसिक गणित आहे, गणिताचे कन्सेप्ट लवकर समजत नाही, तर त्यांनी ढवळे सरांचं पण पुस्तक घ्या. हे पुस्तक पण बाजारात अवेलेबल आहे.
ह्या पुस्तकामधून पण तुम्हाला तुमचे बरेच कन्सेप्ट गणित बुद्धिमत्तेचे क्लिअर होतील. तर बघा पुढे बघा, जीएस. आता इथं बघा सर्वात महत्त्वाची, बाकीचे पुस्तकामध्ये एवढा फरक नाही आहे. जसं मोराळवांबे सरांचं पुस्तक सोडलं, पालान सुरी इंग्लिशचं सोडलं, हे स्टँडर्ड मटेरियल आहे. त्यासोबत तुम्हाला ऑप्शनला बाकीचे पण दिले आहे. जसं मॅथ्स रिझनिंगसाठी RS अग्रवालचं स्टँडर्ड पुस्तक आहे, जे की ते करणं गरजेचं आहे. जर नाही केलं तर त्याला दुसरे ऑप्शन पण आहे, तुम्हाला ते पुस्तक सांगितले. पण इथं जीएसमध्ये जनरल स्टडीमध्ये बरेच विषय आहेत, प्रश्न 25 आहेत, विषय जास्त आहेत. मग किती वाचायचं? मग काही लोक बोलतील की मी फक्त एक कोणता बाजारातला एक ठोकळा घेऊन येईल, त्या ठोकळ्यामधून माझं सगळं कव्हर होईल. पण मेरिटमध्ये बसण्यासाठी तेवढं सफिशियंट नाही आहे. त्यासाठी माझ्या मते एवढे पुस्तक, तुम्हाला असं वाटेल एवढे जास्त पुस्तक दिलेत, याच्यासाठी कोणतं पण यापैकी एक ऑप्शन जर दिला असेल, एक पुस्तक घ्या, हे पुस्तक घ्या आणि वाचा. जसं पुरवठा निरीक्षणासाठी जर तुम्हाला मेरिटमध्ये बसायचं असेल, स्टँडर्ड पुस्तक वापरा. ठीक आहे. इतिहाससाठी मी सांगेन रंजन कोळंबे सरांचं आहे, 11वीचं मस्ट आहे. 11वी जे जुनं पुस्तक आहे ना, जुने 11वीचे इतिहासचे जुने पुस्तक आहे, ते सर्वांनी घेऊन टाका. बाजारात मिळतात, त्याचे PDF पण आहेत अवेलेबल. टेलिग्राम चॅनलवर तुम्ही सर्च करून ते पुस्तक पण डाउनलोड करू शकतात किंवा त्याच्या झेरॉक्स करून घ्या. हे पुस्तक मस्ट आहे. इथे बघा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा समाधान महाजन. माझ्या मते ग्रोवर अँड बेलेकर वाचायची गरज नाही, बाकीचे कोणतेही पुस्तक वाचू नका. यापैकी एक पुस्तक घ्या. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक कमी पानामध्ये तुमचा बऱ्याच सिलेबस कव्हर होईल, याला पण प्राधान्य देऊ शकता. दुसरं आहे भूगोलमध्ये सौदी सरांचं स्टँडर्ड पुस्तक आहे. आता तुमच्या सौदी सरांचं पुस्तक तुमच्या प्रत्येकाकडे असेल भूगोल क्लिअर करण्यासाठी. त्यासोबत माझ्या मते पाठ्यपुस्तकावर भर द्या. 5वी ते 12वी भूगोल पाठ्यपुस्तक तुमच्याकडे असू द्या. जर कुठल्या एखाद्या प्रकाशनाने जर 5वी ते 12वी पर्यंतचे एका पुस्तकामध्ये जर सिलेबस कव्हर केला असेल, ते पुस्तक घ्या. पण त्यासोबत सौदी सरांचा जो ॲटलास आहे ना, हा ॲटलास सगळ्यांनी घेऊन टाका. मस्ट आहे सर्वांसाठी, हा ॲटलास घेणं गरजेचं आहे. त्यासोबत माझ्या मते जर रिव्हिजनसाठी जर बेस्ट पुस्तक असेल बाजारात, तर रिव्हिजन तुम्हाला करायची कमी वेळात. भूगोल आमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत, मग आम्हाला फक्त रिव्हिजन करायची. आणि माइंड मॅप नावाचं अबुज पाटील सरांचा माइंड मॅप नावाचे एक छोटे पुस्तक आहे. ते पुस्तक 2 तासात वाचून होऊ शकते, बऱ्यापैकी रिव्हिजन तुमची होऊ शकते. हे पुस्तक पण तुम्ही घेऊ शकता, हे बाजारात अवेलेबल आहे. अबुज पाटील सरांचे माइंड मॅप नावाचे पुस्तक आहे. ठीक आहे. हे पण पुस्तक घ्या. कमी वेळात तुमचे माइंड मॅप यानी मॅपनुसार तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ते पुस्तक पण चांगलं आहे. त्यासोबत सौदी सरांचा ॲटलास पण घ्या. सौदी सरांचा ॲटलास पण कारण की ॲटलासने तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप फायदा होईल नक्कीच. त्याच्यानंतर अर्थशास्त्र आणि राज्यघटनेसाठी रंजन कोळंबे सरांचे पुस्तक आहे. अर्थशास्त्राला पण आहे, राज्यघटनेसाठी पण हे पुस्तक सर्वांनी घ्या. ठीक आहे. मी का सांगतोय असं, की तुम्हाला असं वाटेल सर एवढं वाचण्यासाठी असं पॉसिबल आहे का, एवढं सगळं करून आम्ही एक ठोकळा घेऊन त्याच्यातून कव्हर होईल. पण नाही, 2-3 क्वेश्चन 4 मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. एवढं वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आत्तापासून जर सुरुवात केली, या परीक्षेला फोकस केला आणि तुमच्याकडे जर असं मटेरियल असेल, तर तुम्ही नक्कीच या पुस्तकांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. चालू घडामोडीसाठी माझ्या मते आता निदर्शनात आलंय की 6-8 महिन्यापूर्वीचं पण चालू घडामोडी विचारताय, म्हणजे तुमच्याकडे कोणतं इयर बुक असणं गरजेचं आहे. आता 25 पैकी 5 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडी, 5 पेक्षा जास्त 8 प्रश्नापर्यंत पण विचारताय. तर त्यासाठी माझ्या मते तुम्ही सिम्प्लिफाईड करंट अफेअर इयर बुक, कोणतं पण एक इयर बुक घ्या. ठीक आहे. एक छोटं पुस्तक घ्या आणि त्याच्यात होईल असं नका करू. जास्तीत जास्त तुमचं वाचन झालं पाहिजे आणि करंटमधले मार्क्स गेले नाही पाहिजे. म्हणजे एक इयर बुक वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सायन्ससाठी मी तर तुम्हाला सर्वांना सांगेन, स्टेट बोर्ड सोडून कोणतंही वाचू नका. 5वी ते 10वी जेवढे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत, त्याच्या बाहेर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारणार नाहीत. तुमचं प्राधान्य तिथं असणं गरजेचं आहे. स्टेट बोर्ड करणे हा तुमचा सायन्ससाठी खूप गरजेचा आहे. बाकीचे बाजारात रेफरन्स बुक आहेत, पण ते स्टेट बोर्डला धरून आहेत. म्हणजे तुम्ही भस्के सरांचं पण पुस्तक घेऊ शकता. तुम्हाला जर कलर वगैरे व्यवस्थित, जर सिस्टमॅटिक, जर पेशी रचना समजून घ्यायची असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम समजून घ्यायची असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम समजून घ्यायची असेल, त्यासाठी भस्के सरांचं पण पुस्तक आहे, NCERT स्टेट बोर्ड. पण हे स्टेट बोर्ड सर्वांसाठी मस्ट आहे, सर्वांनी करून जा. माझ्या मते आपल्याला हे बुक लिस्ट, काही लोकांना प्रश्न पडला असेल की एवढे बुक सरांनी सांगितले, एवढा होईल का कव्हर? मेरिटमध्ये बसण्यासाठी
तुम्हाला एक एक मार्क्स महत्त्वाचा आहे. तर यापैकी हे पुस्तक आत्तापासून घ्या, आत्ता परचेस करा. ज्या लोकांनी नवीन सुरुवात करायची आहे, की ज्यांना ऑलरेडी त्यांनी वाचन केलेलं आहे, त्यांनी तुम्ही जर एखाद्याने लक्ष्मीकांतमधून राज्यघटना वाचली असेल तर काही हरकत नाही. इकॉनॉमिक्स जर देसले सरांमधून वाचली असेल तर काही हरकत नाही. त्यांनी रंजन कोळंबे सरांचं घ्यायची गरज नाही. फक्त सुरुवातीलाच तुम्ही जर मोराळंबे सरांचं पुस्तक खूप अभ्यास केला असेल तर तुम्हाला बाळासाहेब शिंदे पण घ्यायची गरज नाही. शब्दार्थासाठी मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे त्यासोबत येतं शब्द संग्रह, ते वाचा. कारण परीक्षेला आत्तापर्यंत झालेल्या रिसेंट परीक्षेला खूप सारे शब्दसंग्रहावर, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी याच्यावर प्रश्नावर फोकस जास्त होता. ठीक आहे. तर माझ्या मते तुम्हाला सर्वांना या बुक लिस्टबद्दल काही अडचण येणार नाही. तर काही अडचण आलीच तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF आपण अपलोड केलेली असेल, तिथून तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये सिनियर कोणी जर असेल तर त्यांच्यासाठी त्यांचं गायडन्समध्ये करता. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, जे जुने आहेत त्यांनी ऑलरेडी वाचलेले आहेत त्यांना काय अडचण नाही. मला वाटतं की तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. येणाऱ्या काळात तुम्हाला परीक्षाबद्दल आपण वारंवार अपडेट घेऊन येऊ. जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षाला टेस्ट सिरीज, प्रश्न कसे सोडायचे, कोणत्या घटकावर जास्त फोकस करायचा आहे, माझ्या मते तुमचे आत्ता जे अवघड टॉपिक आहेत त्याच्यावर तुम्ही आत्ता फोकस करा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळात तो विषय एकदम अनविज्ञान असेल, तुम्हाला त्याबद्दल आत्ताच तयारी करणं गरजेचं आहे. चला तर, धन्यवाद.